सेतू अभ्यासक्रमाचा दिवस दुसरा, इयत्ता 10वी, विषय गणित. याच्यामध्ये आपण बिंदू, रेषा, प्रतल आपण अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे अंतर आणि दरम्यानता यावर आधारित उदाहरणे सोडवणार आहोत. आता दरम्यानता, त्यानंतर रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे आणि दोन बिंदूमधलं अंतर आपल्याला सोडवायचं. याची एक्झरसाइज आपण सोडूया, स्वाध्याय आपण सोडवूया. कोणत्याही दिलेल्या एका बिंदूतून किती रेषा जाऊ शकतात? बघा, एका बिंदूतून असंख्य रेषा जातात. एक बिंदू असा आपण काढला तर यातनं जाणाऱ्या असंख्य रेषा आहेत. रेषा काढताना आपण त्या प्रत्येक रेषेला या पद्धतीनं बाण काढणं आवश्यक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या कोणत्याही दोन बिंदूतून किती रेषा जाऊ शकतात? आता दोन बिंदूतून आपण ज्यावेळी काढतो त्या दोन बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा असते. वन अँड ओनली वन रेषा. एल नाव द्यायचं. लिहिताना उत्तर काय द्यायचं? एक आणि एकच रेषा किंवा वन अँड ओनली वन. ओनली वन नुसतं उत्तर लिहिलं तरी चालेल. एक रेषा आणि रेषेबाहेरील बिंदू यांना सामावणारे किती प्रतल असू शकतील? एक रेषा आणि या रेषेच्या बाहेरील एक बिंदू यांना सामावणारे एकच. इथं नाव देताना द्यायचं बिंदू P आणि रेषा L म्हणा. एकच प्रतल. एक रेषा आणि रेषाबाहेरील बिंदू यांना सामावणारे किती प्रतल असू शकतील? एक आणि एकच प्रतल. ओनली वन असं उत्तर लिहा. कोणतेही तीन बिंदू एकप्रतलीय असू शकतात का? कोणतेही तीन बिंदू. तीन बिंदू एकरेषीय काढले आपण तरी ते एकप्रतलीय असतात. तीन बिंदू या पद्धतीने जरी काढले तरीही ते तीन बिंदू एकप्रतलीय असतात. जर दोन रेषा एकमेकींना छेदत असतील तर त्या एकप्रतलीय असतात का? होय. अशा या दोन रेषा आहेत आणि या दोन रेषा एकमेकींना छेदत असतील, रेषा L आणि M, तर त्या एकप्रतलीय असू शकतात. पुढचा प्रश्न काय आहे बघा. एक प्रतल आणि एक रेषा यांचा छेदसंच काय असेल? आपण या पद्धतीनं असं प्रतल काढलं आणि ही रेषा आणि पुन्हा बाहेर गेलेली, म्हणजे इथनं ती आत जाणार, प्रतलात जाणार आणि मग त्यांचा छेदसंच काय असतो? त्यांचा पॉइंट ऑफ त्यांचा इंटरसेक्शन काय असतो? तर पॉइंट असतो, बिंदू. छेदसंच काय असतो? बिंदू. उत्तर काय लिहिणार आपण? इथे एक रेषा आणि एक प्रतल यांचा छेदसंच काय असतो? तर बिंदू असतो. बिंदू, पॉइंट. दोन प्रतलांचा छेदसंच काय असतो? दोन प्रतलांचा छेदसंच काय असतो? आता दोन प्रतल, दोन भिंती आपण जर विचारात घेतल्या तर त्या एकमेकींना क्रॉस केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला? तर रेषा असते. दोन प्रतलांचा छेदसंच काय असतो? रेषा असते, म्हणजेच लाईन. पुढे प्रश्न 2, खालील उपप्रश्न सोडव. आता खालील उपप्रश्न सोडव त्यातला पहिला आहे, एका संख्या रेषेवर A, B, C असे तीन बिंदू आहेत. आपण आकृती काढूया. संख्या रेषेवर बिंदू दाखवत असताना तीन बिंदू आहेत, A, B, C. हे O, A, B, C. तर सर्व पर्यायांचा विचार करा. तर आता संख्या रेषेवर A, B, C तीन बिंदू आहेत. आपल्याला बघा, डिस्टन्स AC बरोबर 10 दिलेला आहे. डिस्टन्स AC बरोबर किती दिले? 10 दिले. ठीक आहे. आपण संख्या रेषेवर दाखवण्यापेक्षा असंही दाखवलं तरी चालतंय. आता हे AC 10 आहे. आता CB 8 आहे. मग इथून आपण इकडं पण B बिंदू घेऊ शकतो, म्हणजे हे 8 आणि हे 10. म्हणजे आपला पहिला पर्याय काय असणार आहे? त्याचे उत्तर लिहिताना बघा, A
डॅश सी डॅश बी. म्हणजेच काय, सी हा इथं पुढं लिहायचं आपण, सी हा ए आणि बीच्या दरम्यान आहे. आणि दुसरा पर्याय असा येणार आहे, कदाचित हे बी इथं असू शकेल आणि मग सी बी हे अंतर 8 आणि ए सी अंतर 10. या पद्धतीनं सुद्धा येऊ शकतं. म्हणजेच काय लिहिणार आपण बघा, ए डॅश बी डॅश सी. बी हा ए व सीच्या दरम्यान आहे. म्हणजेच पहिल्या ठिकाणी पहिला पर्याय काय येणार आहे, सी इज इन बिटवीन ए अँड बी. अँड सेकंड बघा, दुसऱ्या पर्यायात आपले येणार आहे, बी इज इन बिटवीन ए अँड सी येणार आहे. असे 2 पर्याय असणार आहेत. पुढचा, संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक, पीचा निर्देशक किती आहे, पी बिंदूचा निर्देशक -3 आहे. तर पी पासून 5 एकक अंतरावर असणाऱ्या, पी पासून 5 एकक अंतरावर म्हणजे इकडेही असू शकते उजव्या बाजूला क्यू बिंदू आहे असं आपण समजू, आणि इकडंही 5 एकक अंतरावर असणार आहे, आर म्हणू आपण. आता पी पासून क्यू बिंदूवर आहे म्हणजे किती अंतर येणार आहे बघा, पी क्यू असणाऱ्या बिंदूचे निर्देशक, म्हणजे इथं किती निर्देशक येणार आहे. आता 5 एकक अंतरावर आहे, इथून किती एकक अंतरावर आहे, 5 एकक. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक किती आहे, -3. पी बिंदू आहे हा -3 आहे. इकडं 5 एकक अंतरावर क्यू बिंदू आहे म्हणून 5 एकक अंतरावर उजव्या बाजूला. आता याचं किती येणार आहे, -3 अधिक 5 म्हणजे 2. क्यू बिंदूचा निर्देशक किती असणार आहे, 2. आणि इकडं आर बिंदू आहे म्हणून आपण -3 आणि हे 5 एकक अंतर म्हणजे डाव्या बाजूला जाताना ऋणच येणार आहे, -3 आणि -5 म्हणजे -8 येणार आहे. म्हणजेच इथं उत्तर लिहिताना आपण काय म्हणणार, 5 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक किती, त्याचे कोऑर्डिनेट्स किती आहेत, तर 2 आणि -8. 2 आणि -8. दिवस 3रा आहे रेषा आणि कोन. याच्यामध्ये कोणांच्या जोड्यात आपण संलग्न कोन किंवा लगतचे कोन, रेषीय जोडीतील कोन, त्याचबरोबर पूरक कोन, कोटी कोन, विरुद्ध कोन हे आपण अभ्यासणार आहे. तसंच सशर्त विधाने म्हणजे पक्ष आणि साध्य, जर-तरची विधाने आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायची आहेत. आता याचा स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. खालील प्रश्नांची विचारपूर्वक आकृती काढा व आकृतीला अनुसरून उत्तरे द्या. प्रत्येक मुद्द्याची आकृती काढायची आहे. बघा, खालील प्रश्नांची विचारपूर्वक आकृती काढा व आकृतीला अनुसरून उत्तरे द्या. 2 लघुकोन परस्परांचे कोटीकोन असतात का? आता 2 लघुकोन, मग आता इथं 2 आकृत्या काढायच्या. सरळ आकृती काढायची प्रत्येक वेळी. 2 आकृती काढल्यानंतर एका, हा जो कोन आहे एक 50 अंशाचा लिहिला आणि एक 40 अंशाचा लिहिला. हा ए बी सी आणि हा पी क्यू आर. ए बी सी आणि पी क्यू आर हे कोटीकोन. बघा, बेरीज त्यांची किती झाली, 50 आणि 40 90 झाली. म्हणून कोटीकोन असू शकतील काय? होय, कोटीकोन असू शकतील काय? होय म्हणायचं. उत्तर काय येणार आहे? होय, एस. पुढं, 2 विशाल कोन परस्परांचे पूरक कोन असू शकतील काय? आता 2 विशाल कोन 90 पेक्षा मोठा. मग बघा, आपण 100चं जर 2 काढलं, हा एक 100चा, हा एक 100चा. बाण करायचे प्रत्येक वेळी कोणाला आणि कोणाला नावं द्यायचे आहेत. ए बी सी पी क्यू आर. आता हाही 100चा काढला
आणि हा 95चा काढला तर या दोघांची बेरीज बघा 100 आणि 95 195 आली बेरीज. आणि मग हे पूरक कोण कधी असतात, जर बेरीज त्यांची 180 आली तर ते पूरक कोण म्हणजे सप्लिमेंटरी अँगल असतात. मग दोन विशाल कोण परस्परांचे पूरक कोण असणार नाहीत, कारण 90 पेक्षा जास्त म्हटल्यानंतर त्या दोघांची बेरीज 180 पेक्षा जास्त येणार आहे. अँड म्हणून काय असणार आहे, ते सप्लिमेंटरी अँगल असणार, पूरक कोण असणार नाहीत असं उत्तर लिहायचं. तिसरं, दोन लघुकोण परस्परांचे पूरक कोण असू शकतील काय. आता दोन लघुकोण सगळ्यात मोठा म्हटला तर 85 आणि आणखी मोठा म्हटला आपण तर हा किती येणार आहे, 89 येणार आहे. मग या दोघांची बेरीज पूरक कोण असण्यासाठी बेरीज किती लागते, 180 लागते. मग हे दोन लघुकोण 90 पेक्षा लहान असतात, काटकोनापेक्षा लहान. मग दोन लघुकोणांची बघा दोन लघुकोण परस्परांचे पूरक कोण असू शकतील का, तर नाही म्हणून उत्तर त्याचं येणार. पुढं, दोन संलग्न कोण परस्परांचे कोटी कोण असू शकतील काय. आता संलग्न कोण म्हणजे जोडून येणार आहे. या पद्धतीने आपण त्याची आकृती काढूया. प्रत्येक ठिकाणी आकृती काढायची आहे. ABC आणि M, इथलं नाव M देऊया. एक 50 अंशाचा आहे आणि हा एक 40 अंशाचा आहे. आता हे संलग्न कोण आहेत, जोडून आहेत, तर त्यांची बेरीज 90 आली. मग ते परस्परांचे कोटी कोण कॉम्प्लिमेंटरी अँगल असू शकतील का, S. होय, दोन संलग्न कोण परस्परांचे कोटी कोण असतील जर त्यांची माप हे या पद्धतीने असतील. तर कधी असतील, तर माप त्यांची या पद्धतीने 50 आणि 40, जर त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश आली, जर दोन संलग्न कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश आली तर ते कोटी कोण असतील. दोन विशाल कोण परस्परांचे रेषीय जोडीतील कोण असू शकतील काय. दोन विशाल कोण, आता विशाल कोण म्हणलं की 90 पेक्षा मोठा आला, 90 पेक्षा मोठा आला. आणि मग आता विशाल कोण असण्यासाठी म्हणजे रेषीय जोडीतील असण्यासाठी बेरीज 180 लागते. आणि मग विशाल कोण म्हणजे 90 पेक्षा जास्त आले आणि मग ते रेषीय जोडीतील त्याची बेरीज 180 पेक्षा जास्त येणार आणि मग ते रेषीय जोडीतील असणार नाही म्हणून उत्तर लिहायचं. आकृती त्या पद्धतीने काढा. बघा, रेषीय जोडीतील असण्यासाठी दोन विशाल कोण येणार नाहीत, एक विशाल कोण आणि एक लघुकोण येईल आपल्याला. आता इथं 110 अंश आपण काढला तर रेषीय जोडी असण्यासाठी इथं हा किती अंशाचा पाहिजे, 70 अंशाचा कोण असला पाहिजे, 70 अंशाचा कोण असला पाहिजे. पुढचं बघा, दिलेले विधान जर तरच्या स्वरूपात लिहा. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता आकृती काढायला आता जर तरच्या रूपात लिहायचं, इथं काय आकृती काढायची आपल्याला गरज नाही. जर दिलेला चौकोन चक्रीय चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोण पूरक असतात. लिहित असताना कसं लिहायचं, जर दिलेला चौकोन चक्रीय चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोण पूरक असतात. If given quadrilateral is the cyclic quadrilateral, then opposite angles are supplementary. Opposite angles are supplementary. आता विधानाचा व्यत्यास लिहा. इथं आयताचे कर्ण एकरूप असतात, हे आपल्याला लिहायचं आहे. आयताचे कर्ण एकरूप असतात. पक्ष म्हणजे सुरुवातीचा भाग. आता व्यत्यास आपल्याला लिहायचा आहे. एकरूप असतात हा व्यत्यास येणार आहे. व्यत्यासामध्ये काय येणार, पक्ष साध्य जे आहे ते साध्याचा पक्ष होतं. व्यत्यास लिहित असताना साध्याचा पक्ष होतो. जर
चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो. काय येणार आहे व्यत्यास? तर जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो. If diagonals are congruent, then quadrilateral is rectangle. पुढील विधानातील पक्ष आणि साध्य लिहा. आता पक्ष आणि साध्य आपल्याला लिहायचं आहे बघा. पक्ष म्हणजे सुरुवातीचा भाग, साध्य म्हणजे पुढचा भाग. पक्षामध्ये काय येणार? पक्ष गिव्हन आपले हे येणार आहे. जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील, पक्षात लिहिणार आपण, पक्ष इथून लिहायचं, त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप आहेत. पक्षामध्ये काय लिहिणार आपण? त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप आहेत. आणि साध्य, साध्य म्हणजे टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं आहे? तर त्याचे तीनही कोण एकरूप असतात. मग त्या साध्यामध्ये कसे येणार? तीनही कोण एकरूप आहेत. तीनही कोण एकरूप असतात किंवा तीनही कोण एकरूप एवढं जरी लिहिलं तरी बास आहे. इथं काय येणार बघा? इफ 3 sides ऑफ ट्रायंगल किंवा इफ आपण लिहित असताना बघा 3 sides ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. पक्ष लिहिणार आहे आपण म्हणजे गिव्हन लिहिणार. 3 sides ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. साध्यात काय येणार? 3 angles ऑफ ट्रायंगल is congruent, are congruent. 3 angles are congruent. या पद्धतीने येणार. पुढं खालील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून पक्ष आणि साध्य लिहा. 2 समभुज त्रिकोण समरूप असतात. आता हिची आकृती, हा ए बी सी हा समभुज आहे म्हटल्यानंतर या पद्धतीनं त्याच्या एकरूपतेच्या खुणा करायला पाहिजेत. इथं पी क्यू आर समभुज आहे म्हणजे तिन्ही बाजू एकरूप. आता काय लिहायचं आहे? पक्ष आणि साध्य म्हणजे गिव्हन लिहायचं आहे आणि टू प्रूव्ह लिहायचं आहे. मग पक्षामध्ये काय येणार? तर बघा पक्षामध्ये येणार ट्रायंगल म्हणजे त्रिकोण ए बी सी and triangle PQR are equilateral म्हणजेच त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे समभुज आहेत. हे समभुज त्रिकोण आहेत. हे कशात येणार? पक्षात म्हणजे गिव्हन मध्ये येणार. आणि साध्य काय येणार आपल्याला बघा? साध्य हे सिमिलर आहेत दाखवायचे आहेत म्हणजे हे समरूप आहेत हे दाखवायचं आहे. असं लिहायचं त्रिकोण ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर म्हणजे त्रिकोण ए बी सी सिमिलर त्रिकोण पी क्यू आर एवढं लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे जर रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील तर त्याचा प्रत्येक कोण हा काटकोन असतो. रेषीय जोडीतील कोण आहेत हे आणि हे एकरूप आहेत म्हणून सांगितलंय. या पद्धतीनं पी क्यू आर आणि एम. आता पक्ष काय लिहिणार आपण म्हणजे गिव्हन काय लिहिणार? गिव्हन म्हणजे पक्ष रेषीय जोडीतील कोण पी आर क्यू कोण पी आर एम एम पी आर एम व कोण क्यू आर एम हे रेषीय जोडीतील आहेत. हे रेषीय जोडीतील कोण आहेत.
रेषीय जोडीतील कोन आहेत हे आपण पक्षामध्ये लिहिणार. म्हणजे गिव्हनमध्ये काय लिहिणार, अँगल PRM व अँगल QRM आर. आपल्याला हे रेषीय जोडीतील कोन आहेत, लिनियर अँगल. अँगल PRM आणि QRM हे अँगल इन लिनियर पेअर आहेत. आता हे लिनियर पेअर एकरूपतेची खूण केली, पण हे आता काय येणार आहे, सप्लिमेंट काटकोन असणार आहेत आणि म्हणून इथं काटकोनी खूण आपण दाखवायचे. आणि साध्य प्रत्येक कोन काटकोन असतो. अँगल PRM व बरोबर 90 लिहा टू प्रूव्ह मध्ये, म्हणजे साध्यात. आणि अँगल QRM बरोबर 90 अंश. हे या पद्धतीनं लिहायचं.